उजळले भाग्याता अवघी चिंता वारली, संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडला. संपुष्ट हे हृदय पेटी करोनी पोटी साठवू, संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडला. तुका म्हणे होता ठेवा तो या भावा सापडला, संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडला. पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू पांडुरंगा करू प्रथम नमन. सरे चरणा संतांची तू सरे चरण संताचे यादू, सरे चरण संताचे यादू. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू. बाबाजी सद्गुरु दास तुका, बाबाजी सद्गुरु दास तुका, बाबाजी सद्गुरु दास तुका. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा, तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ती. नागेंद्रहराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय महेश्वराय, नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकाराय नमः शिवाय. सभा सकळ साधू संतांची, महामुनी विरक्त्यांची, पंडित पाटक ज्ञानियांची या सकळा ते विनवणे. न्यून्यते पुरते अधिकते सरते, करोनी घ्यावे तुमते बिनविताशे मस्तक हे पायावरी. या वारकरी संतांच्या गिरिवंशी अवतार घेवोनी, नित्य उत्तरेश्वर पूजा करोनी. सर्वाठाय अन्नदान करोनी, जड जीवाशी उद्धरोनी. समाधिस्थ चाकरवाडी होनी, तया माऊली शरणी साष्टांग दंडवत. शरण शरण हनुमंता, शरण शरण हनुमंता, शरण शरण हनुमंता. बोला शरण शरण हनुमंता. तुम्हारो रामदूता, तुम्हारो रामदूता, तुम्हारो रामदूता. शरण शरण हनुमंता, शरण शरण हनुमंता, शरण हनुमंता. तुम्हारो रामदूता, तुम्हारो रामदूता, तुम्हारो रामदूता. उजळले भाग्याता अवघी चिंता वारली, संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडला. थोडंसं माझ्या स्वरावर लावायचा. उजळले भाग्याता अवघी चिंता वारली, संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडला. अनंत कृपासागर अखिल कोटी ब्रह्मांड नायक भक्तराज हनुमानजी पांडुरंग परमात्मेच्या दरबारामध्ये, या पवित्र पावन भूमीमध्ये गोवर्धनवाडी क्षेत्रामध्ये अखंड हरिनाम सप्ताह, ज्ञानेश्वरी पारायण, हरिकथा असा दिव्य सोहळा चाललेला आहे. या सोहळ्यातील आजची एक वाघपुष्प सेवा करण्याचा योग आपल्या सर्वांचं श्रद्धास्थान, या भागाचं वैभव हरिभक्तीपरायण परमपूज्य आमचे नानाच्या आज्ञेने आणि आपल्या सर्वांच्या प्रेमाने सेवा माझ्याकडे प्राप्त झालेली आहे. सेवेला प्रारंभ करण्यापूर्वी जगाचं अभिन्न निमित्त उपादान करणारे भगवान पांडुरंग परमात्मे चरणी अनंत अनंत कोटी साष्टांग दंडवत घालून स्वानंद सुखनिवासी माऊली दादा उत्तरेश्वर पिंपरीकर स्वामी महाराज, संतश्रेष्ठ गुरुबा काका या सर्वांच्या चरणावरिंदी अनंत अनंत कोटी साष्टांग दंडवत घालून कीर्तनाच्या व्यासपीठावर हरिभक्तीपरायण परमपूज्य माऊलीला कुठं शोधायचं म्हटलं तर दादांच्या हृदयामध्ये शोधावं
असे आमचे या ठिकाणी दादा आहेत, नाना आहेत, सर्व या ठिकाणी गुणीजन आहेत. इकडून पण नाना आहेत, सर्व सज्जन श्रोते मंडळी आहेत, गायनाचार्य आहेत. सर्वांची नावं मला माहीत नाहीत, पण सर्वांच्या विषयी माझ्या अंतकरणामध्ये आदर आहे. आमचे देवबाप्पा आहेत, सर्व माता माऊली, या सर्वांना कोटी कोटी साष्टांग दंडवत घालून आजच्या शिबिराला प्रारंभ. विठ्ठला टाळी. जरा तुम्हाला इकडं उभारता येते का? म्हणजे असं इकडं थोडं घ्या. हां, आता जम. उजळले भाग्याता अवघी चिंता वारली, संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडला. सेवेला प्रारंभ करत असताना जगाचं अभिन्न निमित्त उपादान कृष्णाने भगवान पांडुरंग परमात्म्याला नमस्कार करावा, साधू महापुरुषाला नमस्कार करावा असा नियम आहे. पांडुरंग परमात्म्याला नमस्कार करण्याची अनंत कारणं आहेत. एक कारण सांगून आपण पुढे चिंतनासाठी जात आहोत. का नमस्कार करावा देवाला? तर लक्षात ठेवा, देवाला प्रार्थना करायची आपल्याला. का? जाय जाय जेथे मन आड घाली सुदर्शन. हे भगवान, हरिकथा संपेपर्यंत आमचं चित्त एकाग्र करण्याचं काम तुझं आहे. तुका म्हणे तू राख मनेरी देवा, मनरूपी गायीचं संरक्षण करण्याचं काम तुझं आहे. आमचं मन कुठे जातं हे तुला माहीत आहे. त्यामुळे हरिकथा संपेपर्यंत आमच्या चित्ताचं रक्षण कर, यासाठी प्रार्थना. विठ्ठल दुसरा जो नमस्कार आहे तो साधू महापुरुषाला आहे. कशासाठी आहे तर या साधू महापुरुषांनी जगतावर अनंत उपकार केले. केले उपकार सांगू मी काय, बाप न करी ऐशी माय, धर्मे त्यांच्या देखील पाय. दिले अक्षय अभय वरदान गा. असं सर्वश्रेष्ठ या ठिकाणी आपल्याला वरदान दिलेलं आहे. अशा महापुरुषांना नमस्कार करणं आवश्यक आहे. आणि येली रूपाबळे करुणी खळे हरिदाशी. परमात्मेचे 3 रूप सांगितलेले आहेत: निर्गुण निराकार, सगुण निराकार आणि सगुण साकार. निर्गुण निराकार तत्व भगवत भक्तीला बोलून सगुण निराकारामध्ये आलं, मूर्तीच्या रूपाने उभा आहे. आणि तोच परमात्मा पुन्हा भक्तांची सेवा करण्यासाठी सगुण साकार झालेला आहे. अशा महापुरुषांनी सोपा परमार्थ केला. त्या संतांना नमस्कार करून आजच्या शिवेला प्रारंभ. विठ्ठल ज्यांनी सर्वांची परीक्षा घेतलेली आहे, हे सर्व परीक्षक आहेत, असे आमचे गुरुबा काका स्वामी महाराज. संतांच्या नित्य आपण संगतीमध्ये आहोत. मनुष्य देह सर्व श्रेष्ठ आहे, दुर्लभ आहे, क्षणभंगूर आहे आणि भगवत प्राप्तीचं योग्य साधन आहे. ऐका, या जगतामध्ये देव एक आहे, जीव अनंत आहेत, संत काही एक आणि विरळे आहेत. बहु अवघड आहे संत भेटी, परी जग जेठी करुणा केली. महाराज सांगतात, देवाची नित्य भेट आहे. आपल्याला लक्षात ठेवा, तो नित्य आपल्या हृदयामध्ये आहे. तैसा हृदयामध्ये मिरामू, असता सर्व सुखाशी आरू. महाराज सांगतात, तो नित्य परमात्मा आपल्या हृदयामध्ये आहे. मग साधू महापुरुषांची भेट झाल्यावर भाग्य उजळण्याचं कारण काय? ऐका, त्याचं कारण आहे असं: आपल्या अंतकरणामध्ये परमात्मा तत्व नित्य आहे, अखंड आहे. पण संतांच्या भेटीने काय होतं लक्षात ठेवा, आपला जो परमार्थ आहे तो देवप्राप्तीसाठी नाही, प्राप्ताची प्राप्ती होत नसते असं माऊली सांगायचे. प्राप्त परमात्मेची अनुभूती होण्यासाठी संतांची संगती आहे. ज्ञानेश्वर महाराज 15व्या अध्यायामध्ये सांगतात, अर्जुनाने प्रश्न केला, भगवान
सर्वांच्या हृदयामध्ये आहे, पण सर्वांना मात्र या ठिकाणी सर्वांना असा अनुभव का प्राप्त होत नाही? त्याचं कारण असं आहे, एखादी वस्तू प्राप्त होण्यापेक्षा तिचे मूल्य कळावं. मूल्य न कळता प्राप्त झालेल्या वस्तूचा दुरुपयोग होत असतो. तसं आपल्या हृदयामध्ये तो परमात्मा नित्य आहे, अखंड आहे, अविरत आहे. आपला परमार्थ देवप्राप्तीसाठी नाही, तर असलेल्या परमात्म्याची अनुभूती घेण्यासाठी आहे. मग हे देवा, तो अनुभूतीला येण्यासाठी साधन काय? परी संता सवे वसता, योग ज्ञानी पैसता, गुरुचरण उपासिता, वैराग्येशी. अर्जुना, त्या साधू महापुरुषांची सेवा करणं, त्यांची संगती करणं, त्यांची नित्य सेवा करणं, संघात सेवा करणं, त्यामुळे काय आहे तर साधू महापुरुषांची कृपा झाली की असलेला जो परमात्मा आहे तो अनुभूतीला येतो. आणि जोपर्यंत परमात्मा अनुभूतीला येत नाही आहे तोपर्यंत प्राप्त सुद्धा होऊन काय उपयोग नाही. पाहे पा दूध पवित्र आणि गोड, की पाशे त्वचेची या पदराड, ते अभिरणी गोचिड अशुद्ध काय नाही घेते. गाईच्या काशीला गोचिड असतात, दूध प्राप्त आहे पण अनुभूती नाही. तसा हृदयामध्ये परमात्मा आहे, पण अनुभूती होण्यासाठी संतांच्या संगतीची आवश्यकता आहे. यासाठी संतांची संगती होण्यासाठी देवाची बहु अवघड आहे. संत भेटी परी जग जेटी, करुणा केली. देवाची कृपा झाल्याशिवाय संत भेट होत नाही, आणि संतांची कृपा झाल्याशिवाय देव कळत नाही. विठ्ठला विठ्ठला. कीर्तनासाठी निवडलेला अभंग संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांचा 4 चरणाचा अभंगाचा प्रतिपाद्य विषय असा आहे. या अभंगाच्या द्वारे संत श्रेष्ठ तुकाराम महाराज प्रतिपादन करतात की साधू महापुरुषांच्या भेटीचं फल काय? साधू महापुरुषांच्या भेटीचं फल परमात्मा आहे. तो परमात्मा मला प्राप्त झाल्यानंतर आम्ही हृदयामध्ये संपुष्ट करून साठवू. आणि तो परमात्मा साठवलेला तो कुठे सापडला महाराज? तर तो फक्त भावशुद्ध बळ्यन, भावबळे आकळे तरी विनाकळे, करतळे आवळे तैसा हरी, असा अभंगाचा सरळ अर्थ आहे. विठ्ठला. संत श्रेष्ठ तुकाराम महाराज सांगतात, माझं जीवन आज धन्य झालेलं आहे, भाग्य उदयाला आलेलं आहे. प्रश्न जर असा विचारला आपल्याला, भाग्य ही सादृश्य वस्तू नाही, लक्षात ठेवा. भाग्य, नशीब हे सादृश्य दिसतं का आपल्याला? नाही. मग सादृश्य वस्तू नसताना सुद्धा श्री तुकाराम महाराज सांगतात, उजळले भाग्य आता, 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 उजळले भाग्य आता. चिंता वारली, अवघी चिंता वारली, संत दर्शनी हा लाभ, संत दर्शनी हा लाभ. अवघी चिंता वारली, अवघी चिंता भाग्याता
महाराज सांगतात माझं भाग्य उदयाला आलेलं आहे, उजळलेलं आहे. उजळले भाग्य आता अवघी चिंता वारली. प्रश्न असा आहे, भाग्य ही सादृश्य वस्तू नाही. इकडे लक्ष द्या, दिसणारी वस्तू नाही भाग्य, हे अदृश्य आहे. मग महाराज तर भाग्य दिसणारी वस्तू नाही आणि उजळलेले भाग्य असं तुम्ही म्हणत आहात, कारण काय? लक्षात ठेवा, काही गोष्टीची सिद्धी करण्यासाठी कार्याहून कारणाची सिद्धी केली जाते. काही वेळेला कार्याहून कारणाची सिद्धी होते, तर काही वेळेला कारणाहून कार्याची सिद्धी होते. ऐका, कार्याहून कारणाची सिद्धी याला म्हणतात. आपल्या गोवर्धनवाडीमध्ये कसलाच पाऊस पडलेला नाही, पण नदीला पाणी आलं, पूरच आला. कार्य पाहिलं, ज्या अर्थी नदीला पाणी आलेलं आहे त्या अर्थी उगमस्थानामध्ये भरपूर पाऊस पडलेला असावा. तुम्ही पाहिला का? पाऊस पडलेला पाहिला का? नाही. मग सिद्धी कशाहून केली? ज्या अर्थी पाणी आलेलं आहे त्या अर्थी नक्की पाऊस पडलेला आहे, हे सिद्धांत मांडला. कशाहून? कार्य पाहून कारणाची सिद्धी केली. दुसरा ऐका, काही वेळेला कारण पाहून कार्याची सिद्धी होते. कीर्तनाच्या अगोदर जर 5 मिनिटं बाहेर जाऊन तुम्ही बघितलं असतं ना, तर पुन्हा आपल्याला पुन्हा तिथून इकडे यायची आवश्यकता नव्हती, इथंच केलं असतं आपण. म्हणजे माता माऊली घरावर काहीतरी वाळू घालतात आणि ते शेतात असतात आणि अचानक ढग आले, विजांचा कडकडाट, वारा आलेला आहे, पाऊस आलेला नाही, पण मुलाला सांगितलं, अरे लवकर घराच्या वरी जा आणि वाळू घातलेले खाली लवकर घेऊन ये. म्हणजे काय? आता नक्कीच पाऊस येणार आहे. कशाहून ठरवलं? कारणाहून कार्याची सिद्धी केली. तसं महाराज सांगतात, भाग्य सदृश्य नाही, दिसत नाही, पण कारणाहून कार्याची सिद्धी केली. ज्या अर्थी माझ्या अंतःकरणातली चिंता निवृत्त झालेली आहे त्या अर्थी मला भाग्य माझं उजळलेलं आहे. आता विचार केला, संसारिकाची चिंता वेगळी, ल्यावे खावे बरवे असावे सदैव, हेची करी हाव संसारिक. इथं जी चिंता आहे महाराजाला, महाराजांची कोणती अवस्था आहे? मुमुक्ष अवस्था आहे. कैमी उद्धार पावेन, कैमी उद्धार पावेन, कै कृपा करील नारायण, कृपा करील नारायण. ऐसे सांगा तुम्ही संतजन, करा समाधान चित्त माझे, करा समाधान चित्त माझे, करा समाधान चित्त माझे. कैमी उद्धार पावेन, कैमी उद्धार पावेन, माय कृपा करील नारायण, ऐसे सांगा तुम्ही संतजन, करा समाधान माझे. कैमी उद्धार पावेन, कै कृपा करील नारायण, ऐसे सांगा तुम्ही संत जन, करा समाधान चित्त माझे. पुढे ऐका, ऐशी चिंता करी सदा सर्व काळ. तुकाराम महाराज वयाच्या 13व्या वर्षी आईवडील या ठिकाणी आईवडील गेले. त्यानंतर पुढे 17व्या वर्षी अत्यंत दुष्काळ पडला, गुरढोर समाप्त झाली, पायलीची धारण झाली. लक्षात ठेवा, भगवान पांडुरंगाने कसवटी पाहिली, प्रत्येक कार्यामध्ये अपयश. लाखाचे 12,000 कोणताही व्यापार केला, गुळाचा, मिठाचा, सर्व व्यापार केलं. जेथे जावे तेथे कपाळ सरशे. आपण कुठे जा, कपाळ आपल्या बरोबरच येतं. लक्षात ठेवा, त्याला नशीब भाग्य म्हणतात.
गाव बदललं म्हणून प्रारब्ध बदलतं असं काही सांगता येत नाही. ऐका, तसं महाराजांनी अनेक व्यापार केले, मिठाचा, गुळाचा, मिरच्याचा, जे जे व्यापार केले कधीच यश आलं नाही. पुन्हा मोठा दुष्काळ पडला, एक पत्नी गेली अन्न अन्न करत, संतोबा नावाचा मुलगाही गेलेला आहे. बरे झाले देवा निघाले दिवाळी, बरे या दुष्काळी पीडा केली. आणि मग अखंड परमात्मा चिंतन, कुणी उसनवारी सुद्धा देईना. मग 22व्या वर्षी वैराग्य निर्माण झालं आणि विचार केला, आता एक देवाचं दर्शन नाहीतर मरण. भामचंद्र डोंगरावर आले, अखंड परमात्मा चिंतन केलं. रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा, 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 रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा. बोला, रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा, 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 रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा. देवाचं अखंड चिंतन केलेलं आहे. एक नाही दोन नाही, 15 दिवसा माझी साक्षात्कार झाला. विठोबा भेटला प्राणसखा, परमात्मा भेटलेला आहे. देव म्हणतात मी प्रसन्न आहे, वरमरोई काय मागायचंय का? देवा संत संग देई सदा. ही अपूर्वत आहे. देवाची भेट झाली, संतांची संगती मागणं अपूर्वत आहे. देवाच्या असीम कृपेने तोच परमात्मा बाबाजीच्या रूपानं आलेला आहे. बाबाजी आपुले सांगितले नाम, मंत्र दिला राम कृष्ण हरी. माग शुद्ध दशमी पाहोनी गुरुवार, केला अंगीकार तुका म्हणे. अनेकांना विचारावं महाराजांनी, कोणे गावी आहे सांगा हा विठ्ठल, जरी ठावा असेल तुम्हा कोणा. सर्वाला मनाची मुमुक्षावस्था आहे. महाराज सांगतात माझ्या अंतकरणामध्ये सदा निरंतर हीच तळमळ होती, माझा उद्धार केव्हा होईल, मला प्रभूची भेट केव्हा होईल, असं निरंतर चाललेलं आहे. आणि ज्यावेळेस सद्गुरूची कृपा झाली, संतांचं दर्शन झालं, भेट झाली, आणि साधूच्या दर्शनामध्ये काय परिणाम झाला? अवघी चिंता वारली. भाग्य उजळलेलं आहे, उदयाला आलेलं आहे. चिंता हा असा रोग आहे, लक्षात ठेवा. चिंता असा रोग आहे, कोणत्या पण मशीनमध्ये घातलं डॉक्टरने, अत्यंत क्रश शरीर झालेलं आहे. क्रश शरीर झालं, डॉक्टरकडे गेले, सगळ्या तपासण्या केल्या, पूर्ण रक्ताच्या चाचण्या झाल्या, सगळ्या मशीनीतून बाहेर काढलं, पण कळालाच नाही रोग कोणता येतो. तो रोग आहे चिंता. लक्षात ठेवा, चिंता असा रोग आहे, त्या रोगावर निदानच नाही. निदान एकच आहे, लक्षात ठेवा. जिथं चिंता करत आहोत तिथं फक्त चिंतन करावं.
ऐका, चिंता करण्यापेक्षा चिंतन करावं. चिंतेने काय होतं तर ऐका, चिता मेलेल्या मनुष्याला जाळते आणि चिंता जिवंतपणे जाळते. लक्षात ठेवा. एक मोठे पैलवान होते, म्हणजे असे राजाची भेट झाल्यानंतर राजाचा हत्ती चाललेला होता. हत्तीचं शेपटी धरली, हत्ती बाहेर जाऊ दिल ना पुढे. वा, राजानं म्हटलं याला काहीतरी काम सांगावं. त्याला सांगितलं इकडे बाबा, काय एवढी महान शक्ती आहे, काय काम वगैरे करता का नाही तुम्ही? म्हणे काय ना, निवांत. एक काम करा, रोज देवाला न खंड करता रात्री दिवसा 2 वेळा फक्त देवाला दिवा लावायचं, हे काम. त्या कामामध्ये जर खंड पडला तर तुम्हाला फासावर दिलं जाईल. रोज चिंता ती दिवा विसतो की काय. आणि ही चिंता अशी करता करता 5-6 महिने राजाची पुन्हा भेट झाली. तर म्हणे तेच का तुम्ही हे शरीर असं क्रश झालं, तुम्हाला रोग वगैरे झाला का? म्हणे नाही. मग कसा झालं? राजा, तुमची आज्ञा आहे, दिवा विजला तर फाशी शिक्षा आहे. ही चिंता मला लागली. चिंता लक्षात ठेवा, चिंता असा रोग आहे. त्यापेक्षा चिंतने सरे तो धन्य धन्य काळ. चिंता करायची नाही. हरि मुखे गाता हर परि चिंता. हरि मुखे गाता हरि मुखे गाता हर परि चिंता. हरि मुखे गाता हर परि चिंता. टाळकऱ्यामध्ये सुद्धा कीर्तन करायचं बरं, योग्य प्रमाण. वा, महाराज सांगतात हरिमुखी गाता हरपली चिंता, त्या नाही मागुता जन्म घेणे. एक जन्माचं दुःख आणि मरणाचं दुःख लक्षात ठेवा. किती वेळा जन्मा यावी, नित्य व्हावे फजित. एक एक येऊने कोटी कोटी पेहरा, मग लागे वारा मनुष्य देहा. जन्माचं दुःख अत्यंत वाईट आहे. काय सांगो गर्वीची यातना, मज भोगिता नारायणा. महाराज सांगता समूळमूत्र जाणा, तुझ क्षणोक्षणा ध्यातासी. आईच्या गर्भामध्ये अत्यंत सर्वांनी हे दुःख भोगलेलं आहे. आणि मरणाचं दुःख किती लक्षात ठेवा. आपल्या शरीरावर 3.5 कोटी रोम आहेत, केस आहेत. एका केसाच्या मुळाशी 100 विंचवाचा दंश. 100 गुणिले 3.5 कोटी मोबाईलवर करा. एवढे विंचू चावल्यावर जेवढं दुःख होतं तेवढं शरीरातून हा जीवात्मा बाहेर पडताना दुःख होतं. आणि त्या दुःखाची जाणीव आपल्या सर्वांच्या लक्षात ठेवा, सर्वांच्याकडे आहे. सूक्ष्म देहामध्ये आहे, लक्षात ठेवा. हे शरीर जरी पडलं
तर मनासहित या ठिकाणी अंतकरणासहित सूक्ष्म देहाचा निवास पुढल्या शरीरामध्ये होतो. पण या सूक्ष्म देहात या जीवनातलं जे सुख आहे, दुःख आहे, जे जे प्रसंग आहेत ते मात्र या ठिकाणी केंद्रित आहेत. म्हणून महाराज सांगतात, माझं भाग्य आज उदयाला आलेलं आहे. एका महापुरुषांची भेट झाली आणि भेट झाल्यानंतर काय झालं, भाग्य उजळले. भाग्य आता अनिष्टाची निवृत्ती झालेली आहे. अवघी चिंता वारली. महाराज तुमचं भाग्य उदयाला आलेलं आहे, उजळलं म्हणता, चिंता निवृत्त झालेली आहे. हे कारण कशामुळे घडलं? अभंगाचं दुसरं चरण. संत दर्शनी हा लाभ, संत दर्शनी हा लाभ, लाभ संत दर्शनी हा लाभ, हा लाभ, संत दर्शनी हा लाभ, संत दर्शनी हा लाभ, पद्मनाभ जोडला, पद्मनाभ जोडला, संत दर्शनी हा लाभ, संत दर्शनी हा लाभ, पद्मनाभ जोडला, पद्मनाभ जोडीला, पद्मनाभ जोडीला, संत दर्शनी हा लाभ, दर्शनी हा लाभ, महाराज सांगतात, मला साधू महापुरुषांची भेट झाली. संत दर्शन ह्या लाभ हा हे निर्देशित सर्वनाम वापरलेला आहे. कोणता लाभ झाला लक्षात ठेवा. पद्मनाभ जोडला, चिंता ते पळाली गोकुळा बाहेरी, प्रवेश भितरी केला देवे. संतांच्या दर्शनाचं फल आहे अनिष्टाची निवृत्ती झाली, अनिष्टाची प्राप्ती झाली. वेदशास्त्राच्या दृष्टिकोनातून परिपूर्ण फल याला म्हणावं. अनिष्टाची निवृत्ती व्हावी, अनिष्टाची प्राप्ती व्हावी. अनिष्ट काय आहे? अवघी चिंता वारली, चिंता निवृत्त झाली, अनिष्ट निवृत्ती झाली. आणि प्रयोजनाम फल काय प्राप्त झालं? इष्टप्राप्ती. तर महाराज सांगतात, पद्मनाभ जोडला, अंतकरणातली चिंता निवृत्त झाली आणि विश्वाचा मालक जोडलेला आहे. त्यामुळे आज उजळले भाग्य. आता आज माझं भाग्य उदयाला आलेलं आहे. ऐका, संतांच्या दर्शनाचं फल आहे पद्मनाभाची जोडला. पद्मनाभ या ठिकाणी प्रत्यक्ष प्राप्त होतो, अनुभूतीला येतो. एक वेळचा प्रसंग असा आहे, भगवान प्रभू रामचंद्र सेतुबंधनाचं काम चालू आहे. ऐका, सेतुबंधनाचं काम चालू आहे. नळ निळे वानर अनेक मोठमोठे पर्वत आणावे आणि त्याच्यावर श्रीराम श्रीराम असं लिहावं आणि मग तो पर्वत टाकला की तो तरायचा. लक्षात ठेवा, आजही आपण जर या ठिकाणी गेलो रामेश्वरला तर आजही तो सेतू मोठमोठे या ठिकाणी ते पर्वताशी दगड काढले ना, आपल्या या मंदिरा एवढा जरी दगड असला तर तो तरतो. लक्षात ठेवा, एवढं विशेषत्व आहे. मग सेतुबंधनाचं काम चालत असताना
हनुमानजी अनेक पर्वत आणून टाकतात, अनेक प्रकारची वानर आपली आपली सेवा करतात. हे करत असताना एक खारुताई, माहिती ना आपल्याला, खारुताई शेतामध्ये असते बघा, दिसायला गोंडस असते, त्याच्या अंगावर अशी बोटं फिरवलं प्रभू रामचंद्राने. ती खारुताई विचार करते, माझ्या प्रभूचं कार्य चालू आहे, चला आपण काहीतरी खारीचा वाटा म्हणतात ना माणसं, काहीतरी खारीचा वाटा आपण करावा. काय करायची, समुद्रामध्ये जायचं, अंग भिजवायचं आणि वाळूमध्ये यायचं, गडबडा लोळायचं आणि मग ते समुद्रामध्ये येली पुन्हा ते टाकायचं. हे कार्य चालू आहे. कार्य करत असताना प्रभू रामचंद्र सेतुबंधनाचं कार्य किती चाललेलं हे पाहता पाहता जाताना पाहिलं तर कानावर आर्त स्वर ऐकला, चिर असा आवाज आला. प्रभू रामचंद्रांनी पाठीमाग वळून पाहिलं तर एक लहानशी खारुताई अशी तडपडते आणि चिर आवाज केला. प्रभूला दया आली. माझ्या प्रभूनं त्या खारुताईला उचलून घेतलं असं डाव्या हातावर आणि तिला प्रश्न विचारला, खारुताई हाताची बोटं फिरवली ना, आजही ती खून आहे प्रभू रामचंद्राची. आणि विचारलं, काय झालं करण्यासाठी, काय झालं तुला एवढं दुःख. त्यावेळी सांगितलं, काय सांगावं म्हणे, मला मोठं मरणांत दुःख झालेलं आहे. कुणी दिलं दुःख, नाव सांग, शिक्षा करतो मी. प्रभू तुम्हाला मी नाव जरी सांगितलं तर तुम्ही शिक्षा करणारच नाहीत. म्हणजे कोणी असू दे, फक्त शिक्षा, नाव सांग. म्हणजे काय सांगावं प्रभू, तुमचे हनुमानजी, त्या हनुमानजीने माझ्या शेपटीवर पाय दिला. बरं झालं शेपटीवर पडला, पुढे पडला असता तर गतप्राण झाले असते. मग त्यावेळेस प्रभू वचन दिलं होतं, हनुमानजीला बोलवलं, हनुमानजी इकडे या. हनुमानजी समोर आली, हात जोडलेले आहेत. बोला प्रभू काय इच्छा आहे. हनुमानजीला शिक्षा करणार तेवढ्यामध्ये खारुताई म्हणते प्रभूला, प्रभू रामचंद्र प्रभू ऐका, नका शिक्षा करू हनुमानजीला. का शिक्षा नका करू, सोडून द्या. म्हणे का, अहो त्याने जर माझ्या शेपटीवर पाय दिला नसता तर तुम्ही मला उचलून घेतलं नसतं. संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडला. संतांच्या दर्शनाचं फल आहे प्रभूची भेट, लक्षात ठेवा. संतांच्या दर्शनाचं अनेक प्रकारचं फल आहे. संत चरण रज लागता सहज वासनेचे बीज जळून जाय. संतांच्या चरणाचं रज लागलं ना तर वासनेचं बीज जळून जातं, लक्षात ठेवा. वासनेचं बीज आहे अज्ञान. देवाच्या नामचिंतनाच्या फलापेक्षाही संतांच्या चरणाचं फल विशेषत्व आहे. विठ्ठल विठ्ठल मंत्र सोपा करी पापा निर्मूळ. विठ्ठलाचं नामचिंतन घेतल्यावर पापाला मुळासहित घालवतं. आता पापाचं मूळ काय आहे तर पापाचं मूळ आहे वासना. ऐका, आणि या वासनेची निवृत्ती करायची असेल तर महाराज सांगतात, संत चरण रज लागता सहज वासनेचे बीज. वासना तर जातेच जाते, पण वासनेचं बीज आहे अज्ञान. कोणत्याही गोष्टीची इच्छा अज्ञानामुळे होते, लक्षात ठेवा. स्वरूपाचं खरं स्वरूप जर वस्तूचं कळालं तर त्याच्याविषयी आकर्षण होऊ शकत नाही, लक्षात ठेवा. म्हणून महाराज सांगतात, साधू महापुरुषांच्या दर्शनाचं हे फल आहे. आज माझ्या जीवनामध्ये प्रभूची भेट प्रत्यक्ष साक्षात संत दर्शने हा लाभ पद्मनाभ जोडला. तो परमात्मा नित्य या ठिकाणी अनुभूतीला आलेला आहे. महाराजांना प्रश्न केला, महाराज विश्वाचा मालक परमात्मा तुम्हाला जोडलेला आहे, म्हणजे अनुभूतीला आलेला आहे, पण असा जोडलेला परमात्मा तुम्ही कुठे ठेवणार. महाराज म्हणतात, संपुष्ट हृदयामध्ये ठेवू. अभंगाचं तिसरं चरण. संपुष्ट हे हृदय पेटी, संपुष्ट हे हृदय पेटी, संपुष्ट हे हृदय पेटी, संपुष्ट हे संपुष्ट हे हृदय पेटी, संपुष्ट हे
संपुष्ट हे हृदय पेटी संपुष्ट है हृदय पेटे संपुष्ट है हृदय पेटी संपुष्ट है हृदय पेटी संपुष्ट है हृदय संपुष्ट हे हृदय पेटी करोनी पोटी साठवू. साधं दूध साठवायचं म्हटलं तर माता माऊली रात्री भाजीच्या म्हणजे भाजीचं पात्र असतं ना त्याच्यामध्ये दूध साठवतात न धुता. असं आहे का शक्य? भाजीचं पात्र असेल त्याला पाण्यानं उकळून पुन्हा दूध साठवतात. परमात्मा साठवण्यासाठी हृदय संपुष्ट केलं पाहिजे. आणि हृदय संपुष्ट होण्यासाठी 3 गोष्टी लागतात: भक्ती, ज्ञान आणि वैराग्य. संतांची भेट झाली. संत 3 प्रकारचं ज्ञान सांगतात, लक्षात ठेवा. पहिल्यांदा ज्ञान सांगतात जगत कसं आहे, परमात्मा कसा आहे, जीव कसा आहे. जगताचं ज्ञान झालं अंतःकरणामध्ये वैराग्य निर्माण होतं. प्रभूचं ज्ञान झालं की अनुराग निर्माण होतो. आणि जीवाचं ज्ञान झालं की अंतःकरणातला संदेह संशय जात असतो. ऐका, तसं महाराज सांगतात माझ्या अंतःकरणामध्ये ज्ञान प्रगट झालं आणि तो संसार कसा आहे हे आम्हाला कळालं. रज्जू सर्पाकारी भाषेले जगमंड. दोरीवर भासलेला साप असावा म्हणजे प्रातिभाषिक सत्ता या ठिकाणी खरी वाटते. कशामुळे? अज्ञानामुळे, अंधकारामुळे, तिमिरामुळे. लक्षात ठेवा. तसं परमात्मा स्वरूपावर भासलेलं हे जगत आहे. आहेच परमात्मा पण भास जगताचा आहे. आणि हो भास निवृत्त करण्यासाठी संत दर्शनी हा लाभ. अंतःकरणामध्ये परिपूर्ण ज्ञान प्रकट झालं. त्याचा परिणाम असा झाला, ज्ञानाचा उदय झाला. सार आसार कळालं की आपोआप आसार विषयी अंतःकरणामध्ये वैराग्य होतं. भरपूर भूक लागलेली आहे. पंचपक्वान्नाचं ताट आहे. 2 दिवसाचा उपवास आहे.
हातामध्ये घास घेतला आणि मुखामध्ये घालणार तेवढ्यामध्ये सांगितलं, हो जे अन्न तुम्ही खातात ना त्यामध्ये कालकुट विष आहे, कोण खाईल सांगा. त्याग झाला ना अंतकरणातून. तसं संत जीव हा कार्यात अडकतो आणि संत कारणाचा शोध घेतात. लक्षात ठेवा, जगताचं कारण परमात्मा आहे, आपण कार्यामध्ये अडकतो. कार्याचं कारण कळालं की मनुष्य अगोदर अंतकरणातून निवृत्त होतो. लक्षात ठेवा. म्हणून महाराज सांगतात, संतांनी मला ज्ञान दिलं, परिणाम असा झालेला आहे, सार आसार मला कळालेला आहे. सार काय आहे, आसार काय आहे मला कळालं. त्यामुळे संसार विषय अंतकरणामध्ये वैराग्य निर्माण झाला आणि अंतकरणामध्ये संसाराविषयी परिपूर्ण वैराग्य निर्माण झाल्यामुळे अंतकरणातलं भगवत प्रेम भक्ती देवाच्या चरणापर्यंत आलेली आहे. म्हणून महाराज सांगतात, संपुष्ट ही हृदय पेटी करोनी पोटी साठवो. संपुष्ट हृदय या ठिकाणी संपुष्ट भक्ती ज्ञान वैराग्यानं होतं आणि असं संपुष्ट हृदयामध्ये तो परमात्मा. तुका म्हणे चित्त करावे निर्मळ एवनी गोपाळ राहे तेथे. तेथे म्हणजे ज्यांचं संपुष्ट हृदय आहे. ऐका, मग अनेकांनी साठवला. एक वेळेचा प्रसंग असा आहे, एक सूरदास होते. लक्षात ठेवा, दोन्ही डोळ्याने आंधळे आहेत, देवाचं अखंड चिंतन करायचे. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव. देवाचं चिंतन करत करत स्नान केलं नदीवर आणि गावाचा रस्ता धरण्यापेक्षा वनात गेले. बरं का, रस्ता चुकला, वनात गेले. आणि वनात गेल्यानंतर काय झालं, अचानक समोर खोल अशी पडकी विहीर आहे, त्याच्यामध्ये पाणी नाही, दगड आहे. आणि तेवढ्यामध्ये देवाचं चिंतन चालू आहे अंतकरणामध्ये. हे गोविंद हे गोपाल हे दयानिधान, हे गोविंद हे गोपाल हे दयानिधान, हे गोविंद हे गोपाल हे दयानिधान. देवाचं चिंतन चालू आहे, पाय चालू आहेत. तेवढ्यामध्ये त्या बाबांना दिसतच नाही, प्रज्ञाचक्षु आहे. उचललेला पाय विहिरीमध्ये पडणार. तेवढ्यामध्ये मागे पुढे उभा राहे संभाळीत, आली आघात निवाराया. तो देव भक्तांच्या पाठीमाग निरंतर असतो. लक्षात ठेवा, उचललेला पाव विहिरीत जाईल आणि विहिरीत जर पडले आणि यांना काय झालं तर मग काय माझा उपयोग आहे. घेवोन या चक्रगदा हाची धंदा करीतो, भक्ता राखे पायापाशी दुर्जनाशी संहारी. मी अखंड या ठिकाणी संतांची सेवा करतो आणि हे बाबा माझं चिंतन करताना विहिरीत पडले तर माझं काय राहिलं. आषाढी वारीला गेलतो आम्ही नाना. आषाढी वारीला खूप गर्दी होती आणि तो दर्शन लाईन आहे ना, दर्शन लाईन 7व्या मजल्यावर आम्ही नामदेव पायरीजवळ होतो, दर्शन घेत आहोत. 7व्या मजल्यावर या लाईनीतून या लाईनीत जाण्यासाठी एक साधक त्या भिंतीहून चालले होते. बरं का, भिंतीहून. परिणाम असा झाला त्या माणसाचा पाय निसटला. आता 7व्या मजल्यावरून पडलेला माणूस वाचेल का हो? आणि मेला असता तर आषाढी एकादशीच कमी पण झाला. परिणाम असा झाला, त्या 7व्या मजल्यावर अशी मोठी वायर होती, अशी वारी, असली वायर अशी लांब. झाला परिणाम असा झाला, तो निसटला पण एक पाय वायरच्या इकडे गेला, इकडे गेलं. बरं का, असं आम्ही प्रत्यक्ष पाहिलं. ते तसंच खाली आलं न तुटता. बरं का, नेमकं फुलाच्या टोपली उभं राहिलं. सगळ्यांनी गजर केला, पुंडलिक वरदा श्री ज्ञानदेव पंढरीनाथ. हजारो लोक ती पाहिलं. बघा, तो परमात्मा असा आहे. काही झालं नाही, निवांत फुलावर आला.
खाली उतरल्याबरोबर पोलिसांनी घेतलं डायरेक्ट दर्शन. ऐका, हृदय संपुष्ट झालेलं आहे. देवाचं चिंतन करता करता तो पाऊल पुढे पडणार, तेवढ्यामध्ये हाक दिली, ओ बाबा, उचललेला पाऊल विहिरीमध्ये जाणार आहे, मागे वळा. प्रभू त्यावेळेस लक्षात आलं, हा जो आवाज आहे ना, तो आवाज माझ्या आराध्य देवाचा आहे, कृष्ण कन्हैयाचा आहे. अधरम मधुरम नयनम मधुरम, तो अधर आहे, तो परमात्म्याचा आवाज लक्षात आला. आणि मग निश्चय केला, काय आता तर पुढे जायचंच आपण. उचललेला पाऊल मागे नाही घेतला, तो उचललेला पाऊल पुढे टाकणार. तेवढ्यामध्ये परमात्म्याने हात धरला बाबांचा, पाठीमागे ओढलं. आणि ओढल्यानंतर बाबा इथं विहीर आहे पुढे. मग ज्यांना दृष्टी नाही ना, ते माणसं आपला हात दुसऱ्या हातात देत नाहीत. त्याने लागलीच धरला हात देवाचा. देव लहान रूपाने आलेले होते, गाईचं गुराख्याचं रूप धारण. कोण आहे म्हणे बाबा? म्हणे गोपाल आहे, गाई राखतो. खरं सांग म्हणले, तू कोण आहे? जोपर्यंत तू खरं सांगत नाही तोपर्यंत मी तुला सोडत नाही. देवानं विचार केला, आता काय आहे? देवानं काय केलं, हाताला झटका दिला आणि दूर गेले. सुरदासजी म्हणतात, देवा माझ्या हातातून निसटला, ह्याच्यात सामर्थ्य नाही तुझं. हृदयामध्ये साठवलेला आहे, फक्त हृदयातून बाहेर निघून दाखव तुझं खरं सामर्थ्य. संपुष्ट हे हृदय पेटी करोनी पोटी साठवो. हृदयातून नामदेवराय म्हणतात देवाला, भक्ती ऋण घेतले माझे, चरण गहाण आहेत तुझे. देवा भक्तिरूपी ऋण तू घेतलेला आहे, आणि त्या ऋणाच्या बदल्यात चरण घाण हृदयामध्ये ठेवलेले आहेत. सोडून घ्यायची ताकद नाही देवाची, लक्षात ठेवा. म्हणून मागण्याची आस पाहे मुखाकडे, चिंतिल्या रोकडे मनोरथ. एक वेळचा प्रसंग असा आहे, प्रभू रामचंद्राचा विजय झाला, पुष्पक यानातून उतरले, अयोध्येला आलेले आहेत आणि मग सभा भरलेली आहे. सभेमध्ये सर्वांचा या ठिकाणी सत्कार समारंभ झाला. विभीषणाला लंका दिलेली आहे, किष्किंधेचं राज्य या ठिकाणी सुग्रीवाला दिलेलं आहे. अनेक प्रकारे मानाप्रमाणे सन्मान केला, पण आमच्या हनुमानजीला मात्र कोणी सन्मान दिला नाही. हनुमानजी मात्र समोर उभे आहेत. श्रीराम जय राम जय जय राम. अखंड देवाचं चिंतन चालू आहे. तेवढ्यामध्ये सीतामय्या म्हणतात, प्रभू ज्या हनुमानजीनं किती काम केलेलं आहे. द्रोणागिरीजवानीला लक्ष्मण उठविला, रामसीता भेटविली, काय सांगावं कार्य. यांना द्या ना काहीतरी. त्या प्रभू सांगतात, सीते हनुमानजीला देण्यासाठी माझ्याकडे काही नाही, दिले तर 5 प्राण आहेत. ते 5 प्राण 5 कार्यामध्ये जातील, उरलेल्या कार्याला मी काय देऊ शकणार आहे, म्हणून मी देऊ शकत नाही. प्रभू तुम्ही काही न द्या, मी देते म्हणे. हनुमानजीला बोलवलं, हनुमानजी इकडे या. आले. नवरत्नाचा हार गळ्यातला काढला आणि आमच्या हनुमानजीच्या गळ्यामध्ये घातला. गळ्यात घातल्यानंतर हनुमानजीनं उड्डाण केलं, असं जाऊन बसले आणि मोठ्या प्रेमानं भजन करतात. श्रीराम जय राम जय जय राम, 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 श्रीराम जय राम जय राम. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय राम, श्रीराम जय राम जय राम. ओ श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, राम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय
अखंड देवाचं चिंतन चालवलं आहे. आणि मग सीतामाया पाहतात, हनुमानजीनं काय केलं, एक एक मणी फोडावा, त्याच्यामध्ये राम आहे का पाहावा. नाही दिसला, प्रतिमोलाचा रत्न खाली टाकून द्यावं. सीतामाया म्हणतात मला काय दुर्बुद्धी सुचली, प्रतिमोलाचं एक एक रत्न आणि मी गळ्यामध्ये घातलं. हनुमानजी काय पाहता, म्हणे राम पाहतो, ज्याच्यात राम नाही त्याचं काय काम. सीतामाया म्हणतात मग तुमच्यात आहे का राम. आई साहेब रामच नाही, राम लखन सीता सहित हृदयी बसवू सुरभूप. आई राम तर आहे पण तुम्ही आहात. राम पंचायत हृदयामध्ये आहे. हृदय विदारलं आणि दाखवलं. संपुष्ट हे हृदय पेटी करोनी पोटी दाखवू. आषाढी वारी आहे आणि आषाढी वारीला भानुदास महाराजांचं कीर्तन ऐकलं होतं कुर्मदासांनी पैठणला. आणि कुर्मदासांनी निश्चय केला, पंढरीसी जा रे आल्यानो संसारा. पंढरीसी जा रे आल्यानो संसारा. पंढरीसी जा रे आल्यानो संसारा. हो पंढरीसी जा रे आल्यानो संसारा. 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 हो जा रे आल्यानो संसारा. दिनाचा सोयरा पांडुरंग, दिनाचा सोयरा पांडुरंग. हो दिनाचा सोयरा पांडुरंग, दिनाचा सोयरा पांडुरंग. पाठ पाहे उभा वेळी आवडी. पाठ पाहे उभा भेटीची आवडी. पंढरीशी जारे आल्यानो संसारा. दिनाचा सोयरा पांडुरंग. महाराज सांगतात कीर्तन ऐकलं, कुर्मदासांनी निश्चय केला पंढरीला जायचं. आपण 4 महिने लागले येण्यासाठी. प्रदक्षिणा करत असं लोटांगण घेत 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 कुर्मदास लवळ क्षेत्रामध्ये आले. आणि तिथं आषाढी एकादशी आहे. देवा आता इथून येणं शक्य नाही. मग नामदेवराय ज्ञानेश्वर महाराज दोघांना पांडुरंगानं घेतलं आणि पांडुरंग आले सावताबाबांच्या मळ्यामध्ये. देव म्हणले नामदेवा आपण थोडा लपाछपीचा खेळ खेळू, तुम्ही मला शोधायला या. हा मग देव पुढे पळतात, नामदेव महाराज ज्ञानेश्वर महाराज मागे पळतात. तेवढ्यामध्ये सावताबाबांच्या मळ्यामध्ये पांडुरंग परमात्मा आले. सावताबाबाला सांगितलं सावता माझ्या मग 2 चोर लागलेत. अरे ऐसा पुराण प्रसिद्ध चोर, अरे तू पुराण प्रसिद्ध चोर आणि तुझ्या मागे कसा लागणार कोण. म्हणे लागले 2 चोर, मला लपव कुठं. अरे कुठं लपव, विश्वाचा मालक लपवण्याचं ठिकाण कुठे, सर्व ठिकाणी भरलेला आहे परमात्मा. मला तत्वज्ञान सांगून लवकर मला भीती वाटत आहे. कसलाही न विचार करता हृदय विदारलं, हृदयामध्ये साठवलेलं आहे. नामदेवराय येतात, बाबा देव पाहिला का.
काका सांगतात देव सर्वत्र आहे, हरी व्यापक सर्वत्र समाना. म्हणे तसं तत्वज्ञान सांगणार माझा परमात्मा पाहिला का? अरे तो सर्वत्र आहे, सर्वा घटी राम. देहादेही एक सूर्यप्रकाशक सहस्रश्मी. नामदेवराय रडागले, देवा तेवढ्यामध्ये नामदेवासाठी देवानं थोडा पितांबर बाहेर ठेवला होता. असं पितांबराला धरलं आणि बाहेर ओढलं. लक्षात ठेवा, संपुष्ट ही हृदय पेटी करोनी पोटी साठवू. तेव्हा महाराजांना प्रश्न केला, महाराज तो परमात्मा तुम्ही कुठून साठवला? महाराज सांगता, तुका म्हणे होता ठेवा, 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 तुका म्हणे होता ठेवा. तो या भावे सापडला टाळ, तो या भावा सापडला संत दर्शनी हा लाभ, संत दर्शनी हा लाभ. तो या भावा सापडला, तो या भावा सापडला संत दर्शनी हा लाभ, संत दर्शनी हा लाभ. पद्मनाभ जोडीला, पद्मनाभ जोडीला संत दर्शनी हा लाभ, संत दर्शनी हा लाभ. पद्मनाभ जोडीला, पद्मनाभ जोडीला संत दर्शनी हा लाभ, संत दर्शनी हा लाभ. पार कुमाई तुका म्हणे होता ठेवा, तो या भावा सापडला संत दर्शनी हा लाभ. पद्मनाभ जोडला. असो झालेली सेवा परमात्म्याच्या चरणी समर्पित. कीर्तनमध्ये का असं हनुमानजीला असं वाटलं असेल सगळ्या सेवा तिकडे होतात, एखादी तर माझ्या समोर का नको असं वाटलं असेल बरं का. आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला सगळ्याला इथं घेऊन आले. इथं आल्यावर एक वेगळा प्रसंग आला. काय? सगळे एकाग्र झाले. लक्षात ठेवा, बाहेर तरी मनाची चलबिल अवस्था होते, पण सगळे एकरूप झाले. देवाची मोठी असीम कृपा आहे. पाऊस जरी आला तरी असीम आपल्यावर कृपा झालेली आहे. असो झालेली सेवा प्रभूचरणी समर्पित करत आहे. जे योग्य आहे ते माऊलींचं आपल्या सर्वांचं आहे, अयोग्य आहे ते बुद्धीचा दोष आहे. न्यून्यते पुरते अधिकते सरते करून घ्यावे तुमते विनिमिताशी. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर तुकाराम.